वाहनांची योग्यता प्रमाणपत्र म्हणजेच पासिंग नूतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या सूचना केंद्र परिवहन विभागाकडून राज्य सरकारला परिवहनला देण्यात आल्या होत्या। मात्र या शुल्काविरोधात राज्यासह ठाणे शहरातील टॅक्सी रिक्षा चालक मालक कृती समिती नियोजित संघटना व रणरागिणी महिला रिक्षा चालक मालक संघटनेने ठाण्यात निषेध आंदोलन करत विरोध दर्शवला होता। परिवहन विभागाकडून रिक्षाच्या पासिंगसाठी 600 रुपये आणि जी फॉर्मसाठी 200 अशा अंदाजे 800 ते 1000 रुपये खर्च करावा लागतो। मात्र पासिंग नूतनीकरणाच्या मुदत संपल्यानंतर प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्यात येतोय। त्यामुळे विलंब दंडाची रक्कम रद्द करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष अनंत सावंत यांनी आंदोलन दरम्यान केली होती। या पासिंग नूतनीकरण दंडाप्रकरणी आमदार दादा भुसे यांनी पावसे अधिवेशनात मुद्दा मांडला। त्यानंतर पासिंग नूतनीकरण दंड 50 रुपये अतिरिक्त दंड कालपासून रद्द करण्यात आलाय अशी जाहीर घोषणा करण्यात आली आहे। ऑटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये 50 एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होतं। अध्यक्ष महोदय, प्रत्येक दिवसाला 50 रुपयाचं विलंब शुल्क, यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही। अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदनं प्राप्त झालेली होती। मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाराच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन 50 रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता। पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे।